दर्शको नमस्कार. आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. उत्तम आरोग्य ही खरी आपली जीवनाची संपत्ती आहे असं आपण म्हणतो. हे माहीत असून देखील शरीरात होणाऱ्या बदलांकडे किंवा आरोग्याबाबत होणाऱ्या छोट्या मोठ्या कुरबुरींकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे अनेकदा मोठ्या आजारांचा सामना करावा लागतो, जसं कॅन्सरसारखा आजार. दर्शको, जगभरातील स्त्रियांमध्ये गर्भाशय ग्रीवा कॅन्सर, कर्करोग हा झपाट्याने वाढत आहे. त्या अनुषंगाने जानेवारी हा महिना गर्भाशय ग्रीवा कर्करोग सतर्कता बाळगण्याचा, जनजागृती करण्याचा महिना म्हणून पाळला जातो. त्या अनुषंगाने विविध जनजागृतीपर कार्यक्रम शाळेत कॉलेज स्तरावर घेतले जातात. हा कॅन्सर होण्याची कारणं काय आहेत, काय लक्षणं दिसून येतात, निदान कसं केलं जातं, शिवाय रोबोटिक कर्करोग शस्त्रक्रिया कर्करोग रुग्णांसाठी कशी फायद्याची ठरू शकते, या सगळ्या मुद्द्यांवर आजच्या आपल्या आरोग्य संपदाच्या या भागातून प्रकाश टाकणार आहोत. कार्यक्रमाचं शीर्षक आपण घेतलेलं आहे गर्भाशय ग्रीवा आरोग्य जागरूकता. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे स्त्रीरोगतज्ञ गायनेक रोबोटिक सर्जन डॉक्टर रश्मी सोळंके इनामदार यांना. डॉक्टर रश्मी गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर इथे सध्या त्या कार्यरत आहेत आणि गव्हर्नमेंटच्या सेक्टरमध्ये महाराष्ट्रातल्या त्या पहिल्या गायनेक रोबोटिक सर्जन म्हणून ओळखल्या जातात. महत्त्वपूर्ण विषय, महत्त्वपूर्ण माहिती आजच्या या भागातून जाणून घेऊया. स्वागत करूया डॉक्टरांचं. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. आत्ताच बोलल्याप्रमाणे जानेवारी हा महिना कर्करोगाच्या अवेअरनेससाठी, खास करून गर्भाशयाचा हा जो कर्करोग होतो, गर्भाशय मुख म्हणा किंवा सर्विक्सचा, तर त्याची अवेअरनेस वाढवण्यासाठीचा हा महिना आहे. निरनिराळे उपक्रम या पद्धतीने राबवले जातात की जेणेकरून समाजातील लोक या बाबतीत जागरूक राहिलं पाहिजेत. तर काय तुम्ही या जागरूकतेचं महत्त्व सांगाल आणि कसा फायदा महिलांना होऊ शकतो, काय बोलाल? हे जे गर्भाशयाचं मुख असतं त्याचा कर्करोग म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर आपण असं म्हणतो त्याला. हो. तर ही जागरूकता फार आवश्यक आहे जीवनामध्ये, कारण हा जो कर्करोग आहे हा असा कर्करोग आहे की ज्याला आपण एकदम पहिल्या टप्प्यावर पकडू शकतो. पहिल्या टप्प्यावर आपण पकडून याचं निदान करून आपण तो पुढच्या टप्प्यापर्यंत न जाऊ देता याची प्रॉपर पूर्ण 100% हा बरा होऊ शकतो. म्हणून ह्या कॅन्सरला आपण या कॅन्सरचा अवेअरनेस वाढवायला म्हणून आपण दरवर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये हा उपक्रम राबवतो. आणि त्याच्यामुळे ज्या स्त्रिया आहे, दुर्गम भागातल्या स्त्रिया आहे, त्यांना याबद्दल माहिती मिळते. मग पॅप टेस्ट, HPV DNA टेस्टिंग ह्याबद्दल देखील आपण माहिती करतो. मग व्हॅक्सिनबद्दल, जे HPV DNAचं व्हॅक्सिन आहे ते व्हॅक्सिन पण अतिशय महत्त्वाचं आहे. आणि यामुळे जो मृत्यू दर आहे तो आपण कमी करू शकतो ह्या स्क्रीनिंग आणि ह्याच्यामुळे. आणि आपण अर्ली डायग्नोसिस म्हणजे लगेच पहिल्या टप्प्यातच ह्याचं निदान आपण करू शकतो आणि हा कॅन्सर पुढच्या टप्प्याला जाण्यापासून रोखू शकतो. बरोबर. आणि स्त्रियांचं आयुष्य त्यामुळे सेफ राहू शकतं. भारतात याचं प्रमाण किती पर्सेंटेजनी दिसून येतं डॉक्टर? मॅडम, तसं दरवर्षी 1,25,000 महिला ह्या कॅन्सरपासून पीडित असतात आणि त्यामधून 70 ते 80% मध्ये मृत्युमुखी पडण्याचा रेट आहे. म्हणजे प्रत्येक 8 मिनिटाला एक स्त्री ही या कॅन्सरपासून मृत्युमुखी पडते. त्याच्यामुळे ह्याचं सिव्हिअरिटी खूप जास्त आहे. म्हणजे स्तनाच्या कर्करोगानंतर हा जो आहे गर्भपिशवीच्या मुखाचा कर्करोग आपल्या देशामध्ये कॉमन आहे. त्यामुळे स्क्रीनिंग पद्धतीने हा डायग्नोज करणं अतिशय आवश्यक आहे. आणि आपल्याही माध्यमातून अनेक असे जनजागृतीपर कार्यक्रम होत असतील, तर ग्रामीण स्तरावर आणि शहरी स्तरावर बरीच जागरूकता आलेली आहे. तरी मला असं वाटतं अजून बरीच जागरूकता येणं आवश्यक आहे. पण जानेवारी महिन्यामध्ये आम्ही आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये पण ही मोहीम राबवतो. आणि आमच्या OPD मध्ये जितके देखील पेशंट येतात प्रत्येक स्त्रीचा पॅप टेस्ट हा आम्ही करतोच. बरं. पॅप टेस्ट करून ॲटलिस्ट आम्ही त्याच्यामध्ये ज्या पेशी आहे त्याच्यामध्ये काय कॅन्सरचं प्रमाण दिसतं आहे का किंवा कॅन्सरचे चेंजेस होतात आहे का ते आम्ही त्या स्त्रियांच्या पॅप टेस्टमध्ये बघतो. तर हे किमान तर आम्ही आमच्या ह्याच्यात करतोच. मग त्याच्यानंतर एक्झामिनेशन म्हणजे खालून स्त्रियांची तपासणी करणं, त्यांना काय सिम्पटम्स आहे, काय अडचणी आहे त्या सर्व जाणून घेतो. तर हे
प्रत्येक ठिकाणी असं व्हायला हवं, म्हणजे हो. आपण लगेच पहिल्या टप्प्यातच किंवा त्याच्या आधी प्री कॅन्सरस स्टेजमध्येच हा गर्भपिशवीच्या मुखाचा कर्करोग पकडू शकू. आणि मुख्य म्हणजे जागरूकता हाच एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे. जागरूकता, म्हणून हो. शीर्षकही आपण तसंच घेतलेलं आहे की तब्येतीचं बाबतीमध्ये जागरूक असणं आवश्यक आहे. असणं कुठलाच आवश्यक आजार आहे. आपल्यापर्यंत येऊ द्यायला नको. हो, हो. बरं डॉक्टर, आता हा गर्भाशय ग्रीवा कर्करोग जो आहे तो नेमका म्हणजे काय, कसा होतो तो, काय कारण आहेत त्याची? हा गर्भपिशवीचा मुख जे आहे त्याला आपण ग्रीव म्हणतो किंवा सर्विक्स म्हणतो. तर ह्याच्यामधल्या ज्या पेशी असतात त्या पेशींमध्ये ॲबनॉर्मल काही बदल घडायला लागतात आणि मग त्याचं रूपांतर एका गाठीमध्ये किंवा ट्युमरमध्ये होतं बरं. आणि मग तो हळूहळू पसरायला लागतो. तर याच्यासाठी मेन म्हणजे एक ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नामक एक जंतू आहे. तो जो आहे तो याच्यामध्ये त्या जंतूची मेन भूमिका आहे. तो जर व्हायरस आणि त्या व्हायरसचं असं आहे की एकदा जर तो इन्फेक्ट केलं त्यांनी, समजा गर्भपिशवीच्या मुखामध्ये जर तो इन्फेक्ट झाला बरं. तरी पण तो 10 ते 12 वर्ष आपल्याला वेळ देतो, तोपर्यंत तो कॅन्सर करत नाही. तर त्या पहिल्याच याच्यात आपण त्या इन्फेक्शनला पकडायला हवं. बरोबर. तर एचपीव्ही व्हायरस हा एक महत्वाचं हे आहे. मग आपण जर आपलं लैंगिक जे संबंध आहे ते आपण जर खूप लवकरच सुरू केले आहे तरी पण अशा स्त्रियांना रिस्क असते. खूप मुलं बाळं होणं, मुलं बाळांचं प्रमाण जर एका स्त्रीला जास्त मुलं होतात आहे तरी पण तिला तो कर्करोग होऊ शकतो किंवा तिची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, जसं की तिला HIV किंवा एड्स आहे. तरी देखील ही स्त्री जी असते हिला हे HPVचं इन्फेक्शन होऊन तिला हा कर्करोग होऊ शकतो. त्यानंतर जर तिला धूम्रपान किंवा असं काही ॲडिक्शन आहे तर धूम्रपान सुद्धा चांगलं नाही आहे. धूम्रपानामुळे देखील हा कर्करोग होण्याची संभावना आहे. किंवा जर आपण गर्भनिरोधक गोळ्या घेतो आहे, खूप लांब जर आपण खूप वर्षांपासून गर्भनिरोधक गोळ्या घेतो आहे तर आपल्याला ह्या कॅन्सरची रिस्क आहे. बरं. मग तेव्हा तपासणी पुन्हा आवश्यक ठरते. तर हे सगळे रिस्क फॅक्टर ज्या पण स्त्रियांमध्ये आहे तर त्यांनी लगेच आपली तपासणी तशी पण करायलाच हवी 21 वर्षानंतर प्रत्येक स्त्रीने पॅप स्मिअर. पण तसं पण आपण जास्त सतर्क राहून एक आपल्या गायनेकॉलॉजिस्टला कन्सल्ट करून हे सगळं करायला हवं. म्हणजे आजाराची लक्षणं काय दिसून येतात त्या रुग्णामध्ये? मॅडम, लक्षणं म्हणजे असं आहे की आपली जी पाळी असते, मासिक पाळी, ती खूप जास्त जाणं किंवा पाळी बंद झाल्यानंतर पण अनियमितपणे ब्लिडिंग होणं तिला, किंवा जर संबंध झाला आहे, संबंधानंतर जर ब्लिडिंग होतं त्याला रक्तस्राव जातो, त्याला आपण पोस्ट कॉयटल ब्लिडिंग असं म्हणतो. बरं. म्हणजे संबंधानंतरचं जे रक्तस्राव आहे ते एक इम्पॉर्टंट आपण लक्षण पकडू शकतो. त्याच्यानंतर योनिस्राव जो असतो, व्हाईट डिस्चार्ज म्हणतो, त्याला जर दुर्गंधी असेल तरी पण त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू नये. अशा वेळी आपण डॉक्टरला कन्सल्ट करावं. किंवा जर आपल्याला पाठ दुखते आहे किंवा ओटी पोटामध्ये सतत दुखणं सुरू आहे, किंवा हे सगळे जे आहे ती लक्षणं आपल्याला असतात की जे हे, किंवा कधी कधी पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पेशंटला एकही लक्षण नसतं आणि नंतर जेव्हा ते तिसऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये पोहोचतो तेव्हा तिला सिम्पटम्स यायला लागतात. बरं. तर त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर ते पकडावं, म्हणजे स्क्रीनिंग करावं. म्हणजे आपण हे स्क्रीनिंग त्याचं व्हायला हवं. बरोबर. जसं आता तुम्ही पाठदुखी सांगितलं, पोट दुखणं सांगितलं, हे छोटे मोठे कारण समजून दुर्लक्ष केलं जातं. तर असं दुर्लक्ष करायला नको. डॉक्टरांची एकदा भेट घेणं, त्यांनी सांगितलेल्या नियमांचं, सूचनांचं पालन करणं गरजेचं ठरतं. किंवा पाळी येणं बंद होऊन पण ज्या पोस्ट मिनोपॉझल लेडीज असतात त्यांच्यामध्ये एकदम अचानकपणे रक्तस्राव सुरू झाला, ती पण गोष्ट चांगली नाही आहे. त्यासाठी पण त्यांनी लगेच आपल्या गायनेकॉलॉजिस्ट किंवा डॉक्टरला कन्सल्ट करावं. बरोबर. कारण हा आजार असा आहे की लक्षणं बऱ्याच उशिरा लक्षात येतात, तोपर्यंत निदान करायला वेळ लागतो, उपचारालाही वेळ लागतो आणि हवा तसा रिझल्ट येत नाही. मग तपासणी इथे खूप महत्वाची ठरते. तर प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर. म्हणजे आपल्याला तो प्रिव्हेंट करायचा आहे तर वॅक्सिननी आणि अर्ली डायग्नोज, म्हणजे त्याचं निदान एकदम पहिल्या टप्प्यात करायचं आहे किंवा त्याच्या आधी. तर हे फार तर कुठल्या टेस्ट करणं गरजेचं आहे, कुठल्या टेस्ट केल्या जातात? मॅडम, सर्वायकल स्क्रीनिंगसाठी किंवा गर्भपिशवीच्या ग्रीवाच्या कॅन्सरचं जे इनिशियल स्क्रीनिंग असतं तर त्याच्यामध्ये पॅप टेस्ट आहे. तर पॅप टेस्टमध्ये असं असतं की गर्भाशयाच्या मुखाच्या ज्या पेशी असतात त्या आपण काढून, एक तर एक द्रव असतं, लिक्विड बेस्ड सायटॉलॉजी त्याला म्हणतात, तर त्या द्रवामध्ये आपण टाकून त्याच्यामध्ये कॅन्सरच्या सेल्स बघू शकतो किंवा मग आपण स्लाइडवर पण टी टेस्ट करू शकतो. त्याच्यानंतर दुसरी आहे HPV DNA टेस्टिंग. म्हणजे हा जो ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे
हा जो व्हायरस आहे हा मुख्यतः हा कॅन्सर करण्यामध्ये याचा मोठा हातभार आहे. बरं. तर हा जो HPV DNA व्हायरस आहे तो पण आपण त्याच पद्धतीने म्हणजे गर्भाशयाच्या मुखामध्ये जे आहे त्या सेल्स आपण पाठवून याच्यामध्ये तो संक्रमित आहे का, HPV DNA संक्रमण झालं आहे का ते देखील आपण बघू शकतो. किंवा मग आपण बायोप्सी घेऊ शकतो जर आपल्याला कुठलं वाटत आहे की गर्भपिशवीच्या मुखावर असं काही वाटत आहे की कॅन्सरसारखं ग्रोथ आहे, तर त्याचा पण आपण तुकडा पाठवून तपासणीला पाठवू शकतो आपण तुकडा काढून. आणि एक आहे व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ ॲसिटिक ॲसिड. म्हणजे त्याच्यामध्ये ते ॲसिटिक ॲसिड सारखं एक ॲसिड सारखं द्रव असतं, ते आपण गर्भपिशवीच्या मुखाला लावायचं आणि त्याच्यामध्ये जो पांढरा भाग झालेला असतो तो पांढरा भाग आपण काढून तपासणीला पाठवू शकतो. आणि एक सगळ्यात ॲडव्हान्स्ड आहे गर्भपिशवीचा मुखाचं कॉल्पोस्कोपी आपण म्हणतो. तर त्याच्याद्वारे पण आपण काही असं जे आपल्याला वाटून राहिलंय की ह्या पेशी थोड्या ॲबनॉर्मल वाटताय, कॅन्सरकडे वळतात आहेत, तर त्या पण आपण तपासणीला पाठवू शकतो. तर ही जे पॅप्समेअर आहे त्यांनी म्हटलं आहे की 21 वर्ष झाल्यानंतर 21 ते 30 वर्षामध्ये दर 3 वर्षांनंतर आपण पॅप टेस्ट करायला हवी. प्रत्येक स्त्रीने करायला हवी, मग ते आपली मुलगी असो, सून असो, कोणी पण असो. तर पॅप टेस्ट ही करणं अतिशय आवश्यक आहे, अतिशय गरजेचं आहे. आणि 30 वर्षानंतर दर 5 वर्षाला आपण पॅप टेस्ट प्लस HPV DNA ह्या दोन्ही जर आपण कंबाईंड म्हणजे सोबत करतोय तर दर 5 वर्षांनी आपण पॅप आणि HPV DNA ह्या टेस्ट करायला हव्या. ह्या 60 वर्षापर्यंत करायला हव्या आपण. तर ह्यानी कसं आहे की आपल्याला लगेच माहिती पडेल की आपल्या पॅप टेस्टमध्ये काही हे आहे. किंवा कधी कधी इन्फेक्शन्स पण असतात गर्भपिशवीच्या मुखाचे, जसं सर्व्हिसायटिस म्हणतो, पांढरं पाणी जातं पण आपण त्या पांढऱ्या पाण्याकडे दुर्लक्ष करतो की ठीक आहे, दुर्गंधी कधी येत पण नाही त्याला, तर आपल्याला असं वाटतं की हे नॅचरल आहे किंवा नॉर्मल आहे, वयापरत्वे होतंय. वयापरत्वे. पण आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता आपल्याला जितके पण सिम्पटम्स दिसतात आहे ते आपण लगेच डॉक्टरांना कन्सल्ट करायला हवं. किंवा एक रेग्युलर चेकअप मध्ये सुद्धा ती गोष्ट ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे वेळापत्रक तपासणीचं प्रत्येक महिलेने घरी करून ठेवायला हवं. म्हणजे आपली जी गायनिक आहे किंवा ज्या डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जाणं, त्यांच्याकडनं ते समजवून घेणं आणि तसं त्या पद्धतीने त्या टेस्ट करून घेणे आवश्यक आहे. तर 3 वर्ष आणि 3 वर्ष 30 वर्षापर्यंत अतिशय आवश्यक आहे पॅप टेस्ट. आणि 30 वर्षानंतर दर 5 वर्षाला पॅप आणि HPV DNA टेस्टिंग हे करणं आवश्यक आहे. आणि पाळी गेल्यानंतरही सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. पाळी गेल्यानंतर जर आपल्याला थोडंफार स्पॉटिंग जरी होत आहे 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर, तरी पण आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये, लगेच आपल्या डॉक्टरला कन्सल्ट करा. बरोबर. खूप छान पद्धतीने तुम्ही हे एक्सप्लेन केलं डॉक्टर. आता व्हॅक्सिनेशन, लसीकरणाचाही खूप महत्त्वाचा हा भाग येतो, तर त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. तर हे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे, याच्या अगेन्स्ट म्हणजे हे व्हॅक्सिन बनवलेलं आहे. आणि हे व्हॅक्सिन जे आहे म्हणजे स्त्रीचं लैंगिक आयुष्य सुरू व्हायच्या आधी जर त्या स्त्रीने ते व्हॅक्सिन घेतलं तर त्याचा खूप चांगला फायदा होतो. म्हणजे 90 ते 95% ते व्हॅक्सिन इफेक्टिव्ह राहतं. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की 9 ते 14 वर्षांपर्यंतच्या मुलींना म्हणजे मुलांना सुद्धा त्यांनी व्हॅक्सिन द्यायला सांगितलंय, नुसतं मुलीच नाही. कारण 9 ते 15 वर्षांपर्यंत त्यांचं लैंगिक आयुष्य सुरू होत नाही, त्याच्यामुळे ते HPV व्हायरस जो आहे त्याला ते एक्सपोज होत नाही. मुलांना पण पेनाइल कॅन्सर्स होतात, म्हणून आपण मुलांना देखील हे व्हॅक्सिन देऊ शकतो. आणि हा HPV व्हायरस फक्त गर्भपिशवीचा तो मुखाचा कॅन्सर नाही, तर वजायना, वल्वा, ओरोफॅरेंजियल हे देखील कॅन्सर कॉज करतो आणि वॉर्ड्स देखील. तर म्हणून हे जे HPV हे जे व्हॅक्सिन आहे ते 9 ते 15 वर्षांपर्यंत 2 डोसेस द्यावे लागतात. एक तर 0 म्हणजे आज एक डोस घेतला, त्याच्यानंतर परत एक आपण 6 महिन्यानंतर देऊया. किंवा मग जर आपण 15 वर्षांच्या पुढे झालेला आहे तर 15 ते 26 पर्यंत, तेव्हा 3 डोसेस लागतात. डॉक्टर इथे थांबवते आणि हाच प्रश्न पुढे आपण घेऊया, पण ब्रेकची वेळ झालेली आहे. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. दर्शको, या छोट्याशा विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. गर्भाशयाच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती आजच्या भागातून आपण जाणून घेत आहोत. आणि ब्रेकवर जाण्याआधी लसीकरण, व्हॅक्सिनेशनवर आपण बोलत होतो. डॉक्टरांना तो प्रश्न पुन्हा घेऊया. डॉक्टर, लसीकरण आपण सांगत होतात किती महत्त्वाचं आहे आणि कशा पद्धतीने ते दिलं जातं, तर पुढे काय सांगताय? हे HPV हा जो व्हायरस आहे हा मोस्टली गर्भपिशवीच्या कर्करोगासाठी 70 ते 80% रिस्पॉन्सिबल आहे. म्हणून आपल्याला लसीकरण अतिशय आवश्यक आहे.
तर लसीकरणाचं जे आहे तर ते वॅक्सिन जे आहे आपल्याकडे एक सर्व्हिरॅक्स आहे, एक गार्डेसिल 4 आहे आणि गार्डेसिल 9 आहे. बरं. तर सर्व्हिरॅक्स जे वॅक्सिन आहे ते फक्त 2 जे स्ट्रेन्स आहे HPVचे त्याच्या विरोधात ते काम करतं. आणि गार्डेसिल 4 जे आहे ते क्वाड्रिव्हॅलंट आहे, म्हणजे 4 जे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचे स्ट्रेन्स आहे त्याच्या विरोधामध्ये काम करतं. आणि जे गार्डेसिल 9 आहे जे नॅनोव्हॅलंट वॅक्सिन आहे ते जवळपास 9 जे स्ट्रेन आहे HPV व्हायरसचे त्याच्या विरोधामध्ये काम करतं. म्हणून गार्डेसिल 9 नॅनोव्हॅलंट जे आहे ते अतिशय चांगलं आहे. म्हणून आपण असा अवेअरनेस पसरवायला हवा की प्रत्येक स्त्रीला आपण हे वॅक्सिन द्यायला हवं. 45 वर्षापर्यंत गव्हर्नमेंटनी किंवा हे जे गाईडलाईन्स आहे SCOT त्यांनी म्हटलेलं आहे की 45 वर्षापर्यंत स्त्री हे वॅक्सिन घेऊ शकते. बरं. तर 9 ते 15 वर्षांच्या मुलींना किंवा मुलांना देखील जे जसं मी आधी सांगितलेलं आहे हे वॅक्सिन आपण द्यायला हवं, कारण तोपर्यंत त्यांचं लैंगिक आयुष्य सेक्शुअल लाईफ हे सुरू झालेलं नसतं. बरोबर. त्याच्यामुळे आपण त्या मुलींना देऊ शकतो. पण तेव्हा जरी नाही दिलं तरी पण आपण 15 ते 26 वर्षांपर्यंत देखील हे वॅक्सिन देऊ शकतो. फक्त त्याच्या 2च्या जागी आपल्याला 3 डोसेस द्यावे लागतील. बरं. आणि याचा काही बूस्टर डोस नाही आहे. आणि 26 वर्षामध्ये देखील आपलं जर हे वॅक्सिन घेण्यात नाही आलं आहे तर 45 वर्षापर्यंत आपण हे वॅक्सिन देऊ शकतो. बरं. तर ह्या वॅक्सिनचे भरपूर काही फायदे आहेत. हे वॅक्सिन आपल्याला कर्करोगापासून प्रिव्हेन्शन म्हणून दिलं जातं. आणि ह्या वॅक्सिनचे काही साईड इफेक्ट्स नाही आहे. थोडीफार ती जागा लाल होईल किंवा थोडा चट्टा पडू शकतो किंवा ताप येऊ शकतो हलकासा, पण 1-2 दिवसांमध्ये बरं होऊन जातं. किंवा कधी कधी थोडंसं मळमळल्यासारखं होतं किंवा फार तर थोडं डोकं दुखतं. पण असे काही खूप मोठे साईड इफेक्ट्स किंवा हे नाही आहे ह्या वॅक्सिनचे. फक्त हे वॅक्सिन जेव्हा देतो आपण तर गर्भवती स्त्रियांना हे वॅक्सिन आपण देऊ नाही शकत. बरं. जर तुम्ही गर्भधारणा केलेली आहे तर त्या स्त्रियांनी हे वॅक्सिन घेऊ नये. किंवा जर तुम्हाला गर्भपिशवीच्या मुखाचं जर इन्फेक्शन आहे त्यावेळी तर ते इन्फेक्शन आधी आपण बरं करून घ्यावं औषधी घेऊन आणि नंतर हे वॅक्सिन घ्यावं. बरं. पण घ्यायला हवं. हां, घ्यायला हवं. हे जरी तुम्हाला उशीर झाला असेल तरी 45 वर्षापर्यंत तुम्ही हे वॅक्सिन घेऊ शकता. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करीन की जे आपण स्त्रियांनी हे वॅक्सिन घेतलेलं नाही आहे किंवा त्यांच्या मुलींनी तर त्यांनी आवर्जून हे वॅक्सिन घ्यावं. आणि प्रत्येक स्त्रीचा तो आई होण्याचा आनंदच काही वेगळा असतो. तो प्रवास खरं कठीण असतो, पण नियमित व्यवस्थित जर आपली स्वतःची काळजी घेतली तर हा प्रवासही सुकर होऊ शकतो. तो हा मातृत्वाचा प्रवास सुरू करण्यापूर्वी त्या स्त्रीनी आपल्या त्या आरोग्याची, गर्भाशयाची खास करून कशी काळजी घ्यायला हवी, कसं हेल्दी गर्भाशय ठेवायला हवं? तर आपलं जे गर्भाशय आहे ना ते आपल्या मेंदूशी निगडित असतं. म्हणजे त्याला HPO ॲक्सेस असं म्हणतात. म्हणजे हायपोथॅलेमो पिट्युटरी ओव्हेरियन ॲक्सेस. म्हणजे मेंदूमधून आपल्याला सिग्नल जातात. त्याच्यानंतर आपल्या याच्यामध्ये जे अंड बनण्याची प्रक्रिया असते, मासिक पाळी जी येते, त्याच्यामुळे आपल्याला आपल्या मेंदूची काळजी घेणं फार आवश्यक आहे. बरं. आपला आहार जो आहे तो एकदम संतुलित असावा. आपल्या भारतीय जेवणामध्ये आपण कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण आपल्या याच्यात जास्त आहे. तर कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण आपण कमी करून प्रोटीन, विटॅमिन, मिनरल्स हे सगळं वाढवावं. मग कॅल्शियम, आयर्न ह्या सगळ्या गोष्टी जे फळं मिळतात आपल्याला ते सगळे आपण सीझनल फळं सर्वी खायला हवी आपण. मग हिरवे पालेभाज्या ज्या मिळतात त्या व्यवस्थित घ्यायला हवा. सलाद घ्यायला हवा जेवणामध्ये. तर आपला जो आहार आहे तो संतुलित असावा. त्याच्यामध्ये दूध असावं, दही असावं, चीज, बटर हे सगळं असावं. आणि जे जंक फूड आपण खातो आहे ज्याच्यामुळे लठ्ठपणा येतो आहे ते दूर असावं. तेलकट, खूप मसालेदार आणि खूप मीठ असलेली लोणची पण आपण खाऊ शकतो पण प्रमाण कमी असावं. तर ह्यानी म्हणजे आपलं हे शरीर हेल्दी राहील तर आपलं मन पण हेल्दी राहील. आणि पाळीच्या दरम्यान स्वच्छता हा भाग खूप महत्त्वाचा ठरतो. आणि मॅडम एक मला अजून सांगायचं आहे की आपण नियमित व्यायाम करावा. म्हणजे रोज अर्धा तास का होईना आपण व्यायाम करावा. त्याच्यानंतर आपला तणाव, आजचं आयुष्य असं आहे की प्रत्येकाला तणाव आहे, तर तणावमुक्त राहण्यासाठी आपण मेडिटेशन करावं, योग साधना करावी. त्याच्यामुळे आपलं एक हेल्दी बॉडी आणि माइंड राहील. कुठेतरी निगेटिव्हिटी येणार नाही, फ्रेश माइंड राहील. आणि आपल्या झोप 8 ते 10 तासांची झोप तर प्रत्येकाला आवश्यक आहे. तर ती झोप शांतपणे व्हायला हवी. आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला कुठल्या प्रकारचं व्यसन आहे जसं धूम्रपान म्हणा किंवा अल्कोहोलिझम, दारू,
हे जे प्रमाण आहे तर ते आपण बंद करायला हवं, कारण ते पण आपल्या गर्भाशयाच्या जे निरोगीपणा आहे त्याला पण त्याचा त्रास होऊ मोठा शकतो. त्रास होऊ शकतो. आणि त्याचा मोठा हातभार आहे की हो. धूम्रपानामुळे आपण हे पण बघितलं आहे की गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग देखील होतो. हो, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळाव्या. बरोबर. आणि पाळी संबंधात काय सांगताय? पाळी संबंधात जेव्हा पण आपल्याला पाळी येते आहे त्यावेळी समजा आपल्याला रक्तस्राव जास्त असो किंवा कमी असो तरी पण आपण 4 ते 6 तासांमध्ये आपले पॅड बदलावे. बरं. आणि समजा टॅम्पून वापरतो आहे किंवा मेन्स्ट्रुअल कफ देखील जर आपण वापरतो आहे तर मेन्स्ट्रुअल कफ 10 ते 12 तासांमध्ये बदलावे. त्याला हो. स्वच्छ धुवून त्याला उन्हात वाळवावं. आणि आपण स्वच्छ कपडे घालावे. जी घालची जागा आहे ती आपण एकदम स्वच्छ ठेवावी. हो. खूप असे सुगंधित साबण न वापरून आपण साधं स्वच्छ पाण्याने जरी ती जागा स्वच्छ ठेवली तरी देखील आपली हायजीन मेंटेन राहते. हो. आणि जेव्हा मासिक पाळी आपल्याला येते तेव्हा आपण आपलं खाणं पिणं बरोबर ठेवावं. बरं. म्हणजे खाण्यापिण्यामध्ये काही कमी नाही करू. पाणी भरपूर घ्यावं त्या पिरियडमध्ये. आणि जितकं आपल्याला तेव्हा एक प्रत्येक स्त्रीला त्याचे वेगळे वेगळे प्रकारे त्रास होत असतो. कोणाला डोकं दुखतं तर कोणाची चिडचिड खूप होते. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण थोडंसं लाईट एक्सरसाइज पण आपण करू शकतो किंवा बाहेर असं गरज नाही की आपल्याला घरी बसून आपली कामं थांबवून द्यायची आहे. जितकं आपल्याला शक्य आहे ते आपण सर्व कामं करू शकतो. म्हणजे असं पद्धतीने जर आपली जीवनशैली अंगीकारली तर नक्कीच कर्करोगावरही आपण प्रतिकार करू शकतो. म्हणजे टाळायचा प्रयत्न करू शकतो. बिलकुल करू आणि शकतो. एक आनंदी आयुष्य जगू शकतो. आणि एक सुदृढ बालकाला ती स्त्री जन्म देऊ शकते. तर खूप छान पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन करत आहात. आता इतक्या वर्षाची तुमची प्रॅक्टिस आणि एक सुखरूप बाळंतपण तुम्ही केलेली आहेत. सुदृढ बालक जन्माला आलेली आहेत आपल्या ट्रीटमेंटमुळे. आता ह्यासोबतच तुम्ही रोबोटिक सर्जरीज भरपूर प्रमाणात केलेल्या आहात. तर जाणून घ्यायची इच्छा आहे की काय आहे रोबोटिक सर्जरी नेमकं, तर काय सांगाल? रोबोटिक सर्जरी बेसिकली लोकांना असा गैरसमज आहे की रोबोट ही सर्जरी करतो. बरं. पण असं बिलकुल नाही आहे की रोबोट ही शस्त्रक्रिया करतो. माणूसच असतो ती शस्त्रक्रिया करणारा. पण ते जे रोबोटिक हात असतात त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट्स असतात आणि त्या इन्स्ट्रुमेंटला माणूसच मूव्ह करत असतो. म्हणजे सर्जन मूव्ह करत असतो. तर सर्जन जशा आपल्या हाताच्या हालचाली करेल तसा त्या रोबोट मधून ते इन्स्ट्रुमेंट ची हालचाल होत असते. बरं. तर मग डॉक्टरांची भूमिका नेमकी काय, त्या रोबोटची भूमिका नेमकी काय? तर जेव्हापासून रोबोटिक सर्जरी आलाय आमच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला माननीय प्रोफेसर आणि डीन डॉक्टर राज गजबिये सर यांच्या नेतृत्वाखाली आमच्या इथे रोबोट आला 2-2.5 वर्षांपूर्वी. तर त्यांनी मला ही संधी दिली की मी रोबोटिक सर्जरी करावं, म्हणून मी त्याची मनपूर्वक आभारी आहे. त्याच्यानंतर आमचे व्हाईस डीन डॉक्टर देवेंद्र माहुरे सर, माझे आई वडील, माझ्या डिपार्टमेंटच्या हेड ऑफ डिपार्टमेंट डॉक्टर मंजुश्री वायकर मॅडम, डॉक्टर रुचिता मॅडम माझ्या प्रमुख, माझ्या भाऊ आणि वहिनी, माझे हजबंड जे स्वतः ऑर्थोपेडिक सर्जन आहे, भाऊ माझा न्यूरो सर्जन आणि माझे सासू सासरे मुलगी, या सगळ्यांच्या एनकरेजमेंटमुळे मला हे रोबोटिक सर्जरी करायला मिळालं. डॉक्टर, या सर्जरीबद्दल पुढे जाणून घेऊया, पण ब्रेकची वेळ झालेली आहे. दर्शको, कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. दर्शको, या छोट्याशा ब्रेकनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. गर्भाशय ग्रीवा आरोग्य जागरूकता या शीर्षकाअंतर्गत स्त्रीरोगतज्ञ रश्मी सोळंके आपल्यासोबत स्टुडिओत उपस्थित आहेत आणि याविषयीची सविस्तर माहिती छान पद्धतीने देत आहेत. ब्रेकवर जाण्याआधी आपण रोबोटिक शस्त्रक्रिया कशी केली जाते, कशी त्यांची भूमिका आहे याबद्दल जाणून घेत होतो. हा प्रश्न पुढे घेऊया. डॉक्टर, काय सांगाल, काय तुमची नेमकी भूमिका आहे जे सर्जन म्हणून? रोबोटिक सर्जरी जी आहे ती एक सर्जन खूप कम्फर्टेबली करू शकतो. म्हणजे आता जशी मी खुर्चीवर बसलेली आहे ना, त्याच पद्धतीने मी कन्सोल समोर बसणार आणि याच कम्फर्टनी मी समोर एक स्क्रीन असते ज्याच्यात मला एकदम छान क्लिअर विजन राहणार. म्हणजे माझी जी दृष्टी आहे ती एकदम क्लिअर राहणार आणि मला ऑपरेशनमधले सगळ्यात छोटे छोटे जे मायन्यूट डिटेल्स आहे, म्हणजे बारीक बारीक नसा आणि ह्या सगळ्या दिसणार. तर इतक्या अचूकपणे मी इथे बसून फक्त माझ्या रिस्ट आहे त्यांच्या मुवमेंटनी मी हे ऑपरेशन करू शकते. आणि पेशंट माझ्या जवळ नसणार, तर काही अंतरावर
पेशंट असणार टेबलवर आणि तिथे माझी रोबोटिक टीम असणार. बरं. तर माझे जे रोबोटिक पेशंट साईड आर्म कार्ड्स त्यांना म्हणतात ते तिथे जाणार आणि त्याच्यानंतर जे आपण पोर्ट्स टाकणार त्याच्यामध्ये ते फिक्स होणार. बरं. त्याच्यामधून ते रोबोटिक इन्स्ट्रुमेंट म्हणजे त्यांना मुद्रा म्हणतात त्या आत जाणार आणि मी इथे कन्सोलवर एक 3D गॉगल लावून इथे बसून मी शस्त्रक्रिया करणार. बरं. तर ती शस्त्रक्रियाला 4 तास लागो की 5 तास लागो तरी पण सर्जनला बिलकुल थकवा जाणवणार नाही. कारण एक कम्फर्ट लेवलला बसून सर्जन खूप अतिशय कॉम्प्लिकेटेड सर्जरीज करू शकतोय. हो. आणि कुठल्या प्रकारच्या शस्त्रक्रिया या माध्यमातून केल्या जाऊ शकतात? या स्त्रीरोग म्हणजे गायनेकॉलॉजीच्या सर्जरीज तर आपण करू शकतो, पण यूरोलॉजी, कार्डियॅक, जनरल सर्जरी ह्या सगळ्या ब्रांचेसच्या देखील आपण शस्त्रक्रिया याच्यामध्ये करू शकतो. बरं. गायनेकॉलॉजीमध्ये हिस्टेक्टॉमी म्हणा म्हणजे गर्भपिशवी काढायची किंवा मग फायब्रॉइड ज्याला म्हणतात मायमेक्टॉमी हो. ते देखील आपण करू शकतो किंवा मग ट्यूबल रिकॅनलायझेशन म्हणजे ज्याच्यामध्ये आपली ट्यूब जर समजा आपण आधी कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन केलेलं आहे पण आता परत जर त्या स्त्रीला वाटलं की मी प्रेग्नन्सी ठेवावी तर परत ते रिव्हर्ट बॅक करायला सुद्धा आपण रोबोटिक सर्जरीचा रोबोटचा वापर करू शकतो आपण. किंवा कॅन्सरचे जे ऑपरेशन्स आहेत ते रोबोटिक सर्जरीने खूप छान होतात, अचूक होतात. बरोबर. आणि सर्जनचा कम्फर्ट पण असतो त्याच्यामध्ये कारण कॅन्सरची सर्जरी करायला वेळ भरपूर लागतो आणि आधीच पेशंट थकलेला असतो, औषधाचा भडीमार त्याला सुरू असतो, त्यामुळे ही एक छान पद्धतीची सर्जरी आहे. हो. तर जितक्या पण कॉम्प्लिकेटेड कठीण सर्जरी आहे किंवा साध्या पण सर्जरी आहे, अंडकोशामध्ये गाठ आहे, ह्या सगळ्या प्रकारच्या सर्जरी आपण रोबोटद्वारे करू शकतो. बरं. आणि प्रत्येक महिलेसाठी ही सुरक्षित आहे? प्रत्येक महिलेसाठी ही सर्जरी सुरक्षित आहे. त्याच्यामध्ये रक्तस्राव ब्लिडिंग फार कमी होतं त्याच्यामुळे ऑलरेडी जर स्त्रीच्या शरीरामध्ये रक्त कमी असेल तर तिला अजून रक्त चढवण्याची गरज पडत नाही. त्याच्यानंतर वेदना फार कमी होतात म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही पेशंटला घरी पाठवू शकतो इतकं पेशंट कम्फर्टेबल असते. चालणं फिरणं लवकर सुरू होऊन जातं, पेशंटचं खानपान लवकर सुरू होऊन जातो, घरी जाऊन ती कामं देखील लवकर सुरू करू शकते एवढी मोठी सर्जरी झाल्यानंतर. म्हणजे आधीच्या काळी असं असायचं की गर्भपिशवी काढायची म्हणजे 10 सेंटीमीटर 12 सेंटीमीटरचा पोटावर चिरा असायचा, मग ते कधी लठ्ठपणा असेल तर टाके पिकायचे, ताप यायचा, रक्तस्राव जास्त व्हायचा. हे सगळे काही पण कॉम्प्लिकेशन याच्यामध्ये होत नाहीत. बरं. आणि पेशंट खूप लवकर आपलं रुटीन काम सुरू करू शकते. त्यामुळे मग इतर सर्जरीपेक्षा ही सर्जरी वेगळी ठरते. त्यामुळे म्हणजे पेशंट पॉइंट ऑफ व्ह्यूने पण खूप त्याचे फायदे आहे आणि सर्जनच्या दृष्टिकोनाने बघितलं तरी पण त्याचे खूप फायदे आहे. बरोबर. आतापर्यंत तुम्ही अशा किती सर्जरीज केल्या आहेत डॉक्टर? मी तशा म्हणजे एकटीने तर तशा 10 सर्जरीज केलेल्या आहे. मग त्याच्यामध्ये 2 जे आहेत त्या मी मायमेक्टॉमी केलेल्या आहे म्हणजे मोठे जे फायब्रॉइड्स होते ते मी काढले आहे. त्या खरंच डिफिकल्ट कठीण सर्जरी होत्या. त्या जर मी लॅप्रोस्कोपीने केल्या असत्या तर कदाचित मला याच्यापेक्षा जास्त वेळ लागला असता कारण ह्याच्यामध्ये कसं आपल्याला शिवायला पण खूप सोपी जातं. बरं. ते जे रोबोटिक इन्स्ट्रुमेंट असतात ते माणसाच्या हातासारखेच असतात पण त्याच्यामध्ये माणसाच्या हाताला ज्या आपण मुवमेंट करतो त्याला थोडंसं रिस्ट्रिक्शन येतं पण ते 540 डिग्रीनी ते पूर्ण हात मूव्ह होतात रोबोटिक ह्या. त्याच्यामुळे आपण टाके पण खूप छान लावू शकतो त्याच्यामध्ये. तर ते खूप फायदेशीर ठरलं आहे. म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान प्रगत होत आहे, त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे रोबोटिक सर्जरी असं म्हणायला हरकत नाही. बिलकुल. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा इतका चांगला आपल्या मेडिकल फील्डमध्ये वापर झाला आहे यासाठी खूप छान वाटतं. बरोबर. आणखीन एक याचं रोबोटिक सर्जरीचं एक उदाहरण म्हणजे टेली रोबोटिक सर्जरी. हाही एक प्रकार ऐकण्यात आलेला आहे. तर यावर प्रकाश टाका डॉक्टर, काय आहे नेमकं? टेली रोबोटिक सर्जरी म्हणजे सर्जन इथे आहे बसलेला आणि तो इथून ऑपरेट करतो आहे म्हणजे इथून शस्त्रक्रिया करतोय पण पेशंट इथे नाही आहे. पेशंट मिलोदूर असू शकतो, पेशंट बँगलोरला असू शकतो, पेशंट दिल्लीला असू शकतो, तिथल्या हॉस्पिटल्सला असू शकतो. तर सर्जनला इथून तिथे जायची गरज नाही आहे किंवा पेशंटला तिथून इथे यायची गरज नाही आहे. इथे बसून सर्जन ऑपरेट करतो आणि त्याचे पण खूप चांगले रिझल्ट्स आहेत. बरं. तर अशा सर्जरीज तुम्ही पाहिलेल्या आहेत? अशा सर्जरीज मी पाहिलेल्या आहे आणि आमच्या मेडिकल कॉलेजला, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला अशा सर्जरी झालेल्या देखील आहेत. आमचे माननीय डीन आणि प्रोफेसर डॉक्टर राज गजबे सर यांनी स्वतः 2-3 सर्जरीज इथे केलेल्या आहे. बाहेर जाऊन देखील त्यांनी सर्जरीज केलेल्या आहेत. बरं. तर अशा सर्जरीज आता व्हायला लागलेल्या आहेत आणि याचे खूप फायदे आहे.
म्हणजे कुठला पेशंट जर त्या भागात जाऊ नाही शकत हं. आणि त्याला वाटतं की एक एक्सपर्ट डॉक्टरने माझी सर्जरी करावी, बरोबर. तर डॉक्टरला पण यायला जर इथे वेळ नाही आहे त्या ठिकाणी, तर डॉक्टर त्यांच्या तिथे बसून ही सर्जरी करू शकतात. बरं. आणि एक अजून कन्सेप्ट आहे टेलिमेंटरिंग, हं. टेलिप्रॉक्टरिंग आणि टेलिमेंटरिंग. तर ह्याच्यामध्ये असं आहे की समजा नवशिके डॉक्टर आहेत, हं. त्यांना रोबोटिक्सचा एवढा एक्सपिरियन्स नाही आहे, तर एक्सपर्ट डॉक्टर त्यांना गाईड देखील करू शकतात ही सर्जरी करत असताना, की इथे बरं. तुम्ही हे स्टेप घ्यायला हवी, याच्यानंतर हे असं करायला हवं. तर ह्याचे खूप सारे फायदे हो, आहेत. म्हणजे किती तंत्रज्ञान हो, प्रगत झालेलं खूप, आहे खूप. आणि आपल्या सोयीसाठी झालेलं आहे. हो. खरं तर हे असे आणि आजार सेफ देखील आहे हे सेफ खूप. देखील आहेत. आणि गव्हर्नमेंटमध्ये ग्रामीण आणि शहरी स्तरातील लोकांना दोघांनाही याचा फायदा होतो आहे. तर असे किती पेशंट्स डॉक्टर येतात? असे भरपूर, म्हणजे आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये तर जनरल सर्जरीमध्ये, गायनेकॉलॉजीमध्ये, युरोलॉजी, कार्डिॲकॉलॉजी याच्यामध्ये जितके पण पेशंट येतात त्या पेशंट्सला आम्ही प्रॉपर OPDमध्ये तपासण्या करून त्यांना मग ठरवतो की यांना कुठल्या प्रकारची शस्त्रक्रिया गरज असल्यास करायला पाहिजे. बरं. एक तर रोबोटिक करू शकतो किंवा लॅप्रोस्कोपी किंवा मग चिरा मारून ओपन सर्जरी. हो, हो. तर ते ऑप्शन्स आम्ही पेशंटसाठी बरोबर. देतो. पुष्कळदा समुपदेशन हाही भाग येत असेल. त्यांना सांगणं, हो. पटवून देणं. हो हो. आणि आम्ही पेशंटला सर्व समजावून सांगतो. आणि म्हणजे ग्रामीण भागातून आलेले पेशंट देखील ही रोबोटिक सर्जरी करायला तयार होतात. बरं. म्हणजे ते एकही शब्दाने असं म्हणत नाहीत, त्यांना इतका विश्वास असतो आमच्यावर. हं. म्हणजे सर्जरी झाल्यानंतर पेशंट जेव्हा बरे होतात ना, तेव्हा एक पत्र लिहून पाठवतात की मॅडम खूप छान आम्हाला इथे अनुभव आला, बरं. सर्जिकल टीम खूप चांगली होती, हं. ज्या गायनेकॉलॉजिस्टने ट्रीट केलं त्या खूप चांगल्या होत्या, OT स्टाफ, सिस्टर्स, हो. नर्सेस सगळ्यांबद्दल खूप, म्हणजे आम्ही खूप जास्त, आम्हाला असं मनापासून खूप आनंद होतो हो. जेव्हा असे आणि जेवढा patient तुम्हाला ह्या satisfaction ऑपरेशन राहतं. मध्ये थकवा येतो, थकवा, तो हां. थकवा कदाचित दूर होत असेल या अशा तो सगळ्या थकवा सुरुवातीला पावतीमुळे. जेव्हा आम्ही हे नवीन नवीन शिकत होतो, हं. तेव्हा थोडंसं हे नवीन कुठलीही गोष्ट शिकण्यामध्ये किंवा स्किल घेण्यामध्ये थोडासा वेळ लागतो हो, हो. आपल्याला. पण यशस्वी ठरते. यशस्वी ठरतं. डॉक्टर, पुढचेही मुद्दे जाणून घेऊया, हो. पण विश्रांतीची वेळ झाली आहे. दर्शको, ही चर्चा अशीच पुढे सुरू राहील, पण इथे थांबूया आणि घेऊया एक छोटीशी विश्रांती. भेटूया लगेचच. दर्शको, या छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मातृत्वाचा प्रवास सुखद होण्यासाठी तंत्रज्ञानाची कशी मदत मिळते आहे ते आपण आत्ताच जाणून घेतलं रोबोटिक सर्जरीद्वारे. याबाबत डॉक्टरांशी अधिक बोलूया. डॉक्टर, रोबोटिक शस्त्रक्रिया, सर्जरी हे तंत्रज्ञानाने दिलेली आपल्याला जणू वरदान म्हणा किंवा एक क्रांतिकारी पाऊलच पडलं आहे जणू. तर तुम्ही आता इतक्या छान पद्धतीने अनेक बाळंतपणं, नॉर्मल बाळंतपणं, सिझेरियन करत होतात, पण मग रोबोटिक सर्जरीकडे वळावं असं काय वाटलं तुम्हाला, की ते आव्हानात्मक वाटलं? कसा घडला तो प्रवास? मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरला येण्यापूर्वी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजे एम्स रायपूरला काम करत होते. बरं. तिथे मला लॅप्रोस्कोपीमध्ये खूप इंटरेस्ट यायला लागला. म्हणजे लॅप्रोस्कोपीचे जे वर्कशॉप्स व्हायचे, जितकं काही मला करायला मिळायचं लॅप्रोस्कोपीमध्ये मी ते करायला लागली. मग MPSC थ्रू इथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून मेडिकल कॉलेज GMC ला आली. इथे काम करत असताना ऑब्स्टेटिक आणि डिलिव्हरी हे सगळं काम सुरू असतानाच अचानकपणे एक दिवस असं झालं की इथे रोबोट आला म्हणून. आणि मला सर्जरी डिपार्टमेंटमधून सरांनी म्हटलं, आमचे माननीय डीन डॉक्टर राजगीर जी सर, की एक हिस्टेरेक्टॉमीसाठी पेशंट आपल्याला इथे आणायची आहे म्हणून. बरं. तर मी इतकी उत्साही होती त्यासाठी की, पण मनामध्ये एक भीती पण होती की काय आहे ही रोबोटिक सिस्टीम, कशी राहणार, कधी बघितलेलं नाही आहे. तर ती पेशंट मी पहिले हिस्टेरेक्टॉमीसाठी फिट केली, गर्भपिशवी काढण्यासाठी जे काही हे लागतं त्याचं ॲनेस्थेशिया पॉईंट ऑफ व्ह्यूने तिचे जे काही कंप्लेंट होता त्या हिशोबाने त्या पेशंटचं सगळ्या तपासण्या करून त्या पेशंट फिट केले. आणि पहिली हिस्टेरेक्टॉमी जी झाली मेडिकल कॉलेजला, तेव्हा मला म्हणजे मी ह्या मशीनकडे, ह्या प्रणालीकडे बघत राहिली की हे कसं आहे म्हणून. हा कन्सोल आहे आणि इथे सर्जन छान बसलेले आहे निवांत, इथे ऑपरेट करतात आहे. मग हे रोबोटिक जे आर्म्स आहे ते आपल्या मानवी हातासारखेच आहे ना, पण मानवी हाताला मुवमेंटला रिस्ट्रिक्शन आहे, ते त्याला नव्हते. तर ते सिस्टम मी बघून इतकं मला छान वाटलं की हे असं पण आपण, या प्रकारे पण आपण सर्जरी करू शकतो. म्हणजे माझं ज्ञान तर फक्त लॅप्रोस्कोपी आणि ओपन सर्जरी आणि डिलिव्हरी आणि सिझर पर्यंतच नियमित होतं.
पण ते जेव्हा मी हे सगळं बघितलं तेव्हा खूप इंटरेस्ट आला की अरे हे तर एक प्रकारची लॅप्रोस्कोपीच आहे आणि ही आपण जास्त सोपी पद्धतीने करू शकतो. आपण बसून छान ऑपरेट करू शकतो पेशंट. म्हणून त्यामागे इंटरेस्ट डेव्हलप झाला. मग हळूहळू मला अपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या बरं. आणि मी माझा उत्साह कायम ठेवला. सर्जरीमध्ये जाऊन जितका पण वेळ मिळायचा तिथे जाऊन सर्जरीज बघायची आणि नंतर मग मला डीन सरांनी परमिशन दिली किंवा त्यांनी एक अपॉर्च्युनिटी दिली की मी गुरुग्राम हरियाणाला 3 दिवसांचं रोबोटिक सर्टिफिकेशन ट्रेनिंग करून यावं. बरं. तर ते ट्रेनिंग मी करून आले. त्यानंतर तो उत्साह अजून दांडगा होता. हो. मग हळूहळू पेशंट बघणं ओपीडी मध्ये, त्यांना फिट करणं, छोट्या छोट्या केसेस सुरू करणं. सुरुवातीला सर्जन्सची मदत घेतली. सुरुवातीला आणि मग- आव्हानात्मक वाटलं असेल. हा, आव्हानात्मक वाटलं ते. सुरुवातीच्या 2-3 केसेसला थोडं कठीण पण जात होतं. पण ती सिस्टीम पूर्ण जाणून घेतली की कुठल्या प्रकाराने ही सिस्टीम काम करते आणि आपल्याला अजून कुठल्या गोष्टींची कमतरता आहे आपल्यामध्ये की जे आपल्याला दूर करून अजून पुढे जाऊन ह्या सिस्टीम सोबत यूज टू होऊन आता हे ऑपरेशन्स आपल्याला देखील सुरू करायचे आहे. पण आता अगदी सहजतेने होत आहे. आता अगदी सहजतेने नाही होत आहे, तरी पण अजून केसेस कराव्या लागतील बऱ्याच. पण आता आपल्याला मशिनरी बद्दल भरपूरशा गोष्टी, सिस्टम बद्दल भरपूरशा गोष्टी माहिती पडल्या आहेत. तर ते जितकं तुम्ही करत राहाल तितका तुमचा हात बसत राहील. सर्जरी अशीच गोष्ट असते. आणि मार्गदर्शक सदैव असतात. मार्गदर्शक सदैव असतात. तुमचे टीचर्स तुम्हाला सदैव गाईड करत असतात. जिथे तुम्ही चुकता तिथे तुम्हाला मदतीला येतातच. तर डॉक्टर, इतक्या वर्षाचा तुमचा हा अनुभव आहे आणि केसेस तुम्ही हँडल केलेले आहात. तसं एखादा आव्हानात्मक अनुभव असं सांगता येईल का की तो अजूनही तुम्हाला आठवतोय? मेडिकल कॉलेजला मी थ्रू अँड थ्रू मी मेडिकल कॉलेजेसला काम केलेलं आहे. एक तर मिरज मेडिकल कॉलेज, गोंदिया मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर. तर ह्या 3 मेडिकल कॉलेजेसला काम केलं आहे आणि बरेचसे डिलिव्हरी, कॉम्प्लिकेटेड डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन मी केले आहे. पण कोविडमधला एक इन्सिडन्स मला खूप आठवतो. पहिली वेव्ह जेव्हा कोविडची होती त्यावेळी एक पेशंट आल्या होत्या. पहिले 2 सिझर झालेले, त्यांचं बाळ आडवं होतं आणि शरीरामध्ये बिलिरुबिन 11 होतं आणि बाकी त्यांचं लिव्हर जे होतं त्याचं रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये खराबी आली होती. लिव्हरचं पण काम जे आहे ते लिव्हर पण जे तत्व असतात लिव्हरचे ते देखील वाढले होते. अशा सिच्युएशनमध्ये तर कोविड असल्यामुळे आपण जास्त आतमध्ये जाऊन पेशंटला बघू पण नव्हतो शकत. तर आणि 37 हप्ते झाले होते त्या पेशंटला. तर आम्ही रात्री 3 वाजता मला पेशंटचा फोन आला की मॅडम माझं बाळाची हालचाल जाणवत नाही आहे मला. तर मी ताबडतोब निघाले. पाऊस येत होता आणि बेसमेंटला मी गाडी लावलेली होती. तर गुडघ्यापर्यंत पाण्यामध्ये मी खाली गेले, तिथून गाडी काढली, हॉस्पिटलला पोचले आणि जे आपण कोविडचं ते हे घालायचो ना, किट घालत होतो, ती किट घालून मी आत गेली. पटकन सिझर करून ते बाळ बाहेर काढलं. तर बाळ आणि आई भरती राहिले ते लोक जोपर्यंत ती निगेटिव्ह नाही आला. कोविड वेळ किती महत्त्वाची होती. खूप वेळ केस अवघड महत्त्वाची होती. होती. हो, केस अवघड होती, बाळ आडवं होतं, पहिले 2 सिझर होते. तर त्याच्यामुळे ती एक मला आठवतं की ती पेशंट आणि बाळ दोघंही सुखरूप घरी गेले. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहे की ज्या आठवतात आणि ह्या गोष्टींचा जो आनंद असतो ना तो खूप जास्त हे असतो. बरोबर. आता रोबोटिक करताना देखील असे अनुभव येतात की पेशंट खूप आनंदी होऊन घरी जातात आणि ते सगळं खूप चांगलं वाटतं. पावतीच मिळते ना, एक पावतीच मिळते. बरोबर. आता जागरूकता या संदर्भातला हा प्रश्न आहे डॉक्टर की अनेक घरामध्ये या लैंगिक आरोग्याविषयी सविस्तर बोलल्या जात नाही. ग्रामीण भागात तर अगदीच बोलत नसावंच असं वाटतं. आणि शहरी भागामध्ये कुठे धावपळीचं रुटीन आहे, एकत्र जेवण होत नाही किंवा एकत्र कुटुंबात वेळ घालवणं होत नाही. तर ही खुली चर्चा या विषयाबाबत होणं किती गरजेचं आहे? ॲज अ डॉक्टर तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की घरांमध्ये लैंगिक आरोग्याबद्दल डिस्कशन किंवा चर्चा व्हायला हवी. कारण अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या आपण सांगत नाही आपल्या घरच्या लोकांना. समजा कुठल्या स्त्रीला मासिक पाळीचा काही त्रास आहे, रक्तस्राव जास्त होतोय किंवा कमी होतोय, तर बराच वेळ दुर्लक्ष होत राहतं आणि मग दुर्लक्ष झाल्यानंतर जेव्हा ते माहिती पडतं तेव्हा ऑलरेडी ते खूप जास्त ऍडव्हान्स्ड एक कॅन्सर पण असू शकतो तो, किंवा मग कधी कधी फायब्रॉइड असतात ते खूप मोठे होऊन जातात. तर ह्या सगळ्या याच्यामुळे पण स्त्रियांना फार त्रास होतं. ऑलरेडी आजची स्त्री अशी आहे की ती घरचं पण सगळं सांभाळते, बाहेरचं पण सगळं सांभाळते आणि नाही म्हणायला थोडा त्यांना संकोच होतो. तर मला असं वाटतं की हा संकोच त्यांनी ठेवू नये. आणि आजकाल आपले हस्बंड म्हणा ते पण खूप
म्हणजे त्यांच्यामध्ये पण अंडरस्टँडिंग लेवल हो, चांगलं हो. आहे. तर आपण बऱ्याचशा गोष्टी ॲटलिस्ट आपल्या हस्बंडला सांगू शकतो. म्हणजे घरातून At काही least माहिती मिळाली तर हां. कुठेतरी वाईट मार्गाने ती माहिती मिळवण्यापेक्षा हं. आई वडील जे सांगतायत ते उत्तमच सांगतायत, हो. हाही एक भाग महत्वाचा भाग ठरतो. महत्त्वाचा आहे, आणि बरोबर आहे. मुलगी वयात आल्यावर पाळी येते पाळी तेव्हाही येते. भेदरलेली असते ती, हो, हो, तर हो. कुठेतरी तिलाही तो एक सपोर्ट मिळतो की हो. नाही आई बाबा माझ्या सोबत आहेत, सोबत छान आहेत. माहिती मला मिळते. हो. आणि फॅमिलीमध्ये मुलींना पण म्हणजे पूर्ण आपण सूट दिली पाहिजे की त्यांनी सगळं त्यांच्या मनातलं बोलायला हवं बरोबर. आई वडिलांबरोबर. हो. नाहीतर मग भिवून भिवून राहतात आणि आई वडील आज इतके बिझी आहे की ते दिवसभर बाहेर असतात. मग हो. घरी आला तेवढा वेळ जेवण खावण झालं हे झालं की मग परत, म्हणून तुम्ही देखील आपल्या मुलांशी बोला आणि आपल्या मुलांना देखील बरोबर. सांगा की तुम्ही संवाद साधणं फार आवश्यक हो, हो. आहे. कारण आजकाल सगळं युट्यूब आणि इंस्टाग्रामचं वर्ल्ड आहे. बरोबर. म्हणून आपण संवादच ऍटलिस्ट आपण रात्री एक वेळ तरी सोबत जेवायला हवं बरोबर. आणि त्यावेळी आपण आपले सगळे प्रॉब्लेम्स आपल्या आई वडिलांबरोबर आणि डिस्कस करायला मोकळेपणाने हवे. बोललं की दिवसही छान जातो, हम्म. दुसरा दिवसही चांगला जातो आनंदामध्ये. आनंदात आणि जातो. आनंदी कुटुंब तर आरोग्य उत्तम. आरोग्य उत्तम. पुन्हा आरोग्याकडेच आपण आलेलो हो. आहोत. इथे थांबूया, ब्रेकची वेळ झाली आहे. दर्शको, याविषयी पुढेही बोलूया, पण इथे थांबूया, घेऊया एक छोटासा ब्रेक. भेटूया लगेचच. दर्शको, या छोट्याशा विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात स्वागत. गर्भाशय ग्रीवा आरोग्य जागरूकता या शीर्षकाअंतर्गत डॉक्टर रश्मी आपल्यासोबत आहेत आणि छान माहिती आपल्याला देत आहेत. एकंदरीत आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी आता जाता जाता जाणून घेऊया. डॉक्टर, काय सांगाल की कशा पद्धतीने आपली जीवनशैली असावी, खास करून तरुण पिढीला, तरुण महिलांना? तरुण महिलांना मी एक गोष्ट सांगेन की आपले जे झोपेचे वेळापत्रक आहे ते त्यांनी निश्चित ठेवावे. रात्री फार उशिरा झोपणं किंवा उशिरा उठणं ह्या सगळ्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतोच. मग खाणपान जे मी आधीच सांगितलं की आपलं जेवण अगदी व्यवस्थित असावं, त्याच्यामध्ये संतुलित आहार आपण घ्यावा. आणि आजकाल जे ॲडिक्शन आणि हे आपण बघतो आहे की धूम्रपान किंवा मग अल्कोहोलचं जे प्रमाण आहे ते निश्चितच यांनी कमी करावं. आणि लग्नाचं जे वयोगट वाढलेलं आहे 35 नंतर किंवा हे, तर त्यावर पण मला असं वाटतं की थोडं जर आपण ठरवलं आहे की लग्न करायचं तर ते थोडं लवकर करून मग आपण प्रेग्नन्सीचा पण प्लॅन त्या हिशोबाने थोडा लवकर करावा. बरोबर. आणि जर आपल्याला आधीच जर काही आहे लठ्ठपणा किंवा हे, त्यावर देखील आपण काम करायला हवं. जसं नियमित व्यायाम करावा, तणाव कमी करावा. मग ज्या गोष्टींनी आपलं डाएट जर आपण चांगलं ठेवलं तर आपलं वजन देखील कमी होईल. त्यामुळे आपण बघितलं की आपल्या गर्भाशयाचं जे आहे काम करण्याची क्षमता ती वाढेल. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवूनच पुढचे पाऊल टाकावे. बरोबर. आणि असे अनेक नवरा बायको आहे किंवा जोडपं आहे, त्यांना बीपीचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे, आणखीन असे काही आजार आहेत. तर अशांना जेव्हा मातृत्वाचा आनंद घ्यायचा आहे किंवा ते ठरवतात की नाही आता फॅमिली पुढे वाढवायची आहे, तर अशांसाठी समुपदेशन किती महत्त्वपूर्ण ठरतं किंवा काउन्सिलरकडे जाणं, त्या बाबतीमध्ये त्यांच्याकडून माहिती जाणून घेणं किती महत्त्वपूर्ण ठरतं? मला असं वाटतं की काउन्सिलरकडे जाण्याआधी आपण स्वतः आपल्याला बघावं. म्हणजे स्वतःचं जे निरीक्षण आहे ना ते आपण करावं की कुठे आपलं चुकतं आहे म्हणून. शांतपणे बसून की आपलं जर बीपी वाढतं आहे तर त्यासाठी आपण काय करायला हवं. आपण गोळ्यांवर कंट्रोल करतोय, ब्लड प्रेशर, आपण नियमित एक्सरसाइज करतोय का, आपल्या खाण्यापिण्यामध्ये आपण जंक फूड किंवा तेलकट घेतोय का, किंवा आपलं डाएट बरोबर नाही आहे का, किंवा आपल्याला कुठल्या प्रकारचं व्यसन आहे का, किंवा जर आपल्या आईवडिलांना डायबिटीज आहे तरी पण आपण शुगरची मात्रा आपल्या जेवणामध्ये कमी नाही करत आहे, किंवा आपण कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप जास्त वाढवून ठेवलेलं आहे. तर त्या हिशोबाने आजकाल थायरॉइडचं पण प्रमाण वाढलेलं आहे. तर त्यामुळे आपण स्वतः सगळं विचारपूर्वक आपण ठरवावं की आपल्याला कुठल्या प्रकारे हे हवं आहे. कारण आपण जर हेल्दी राहू तरच आपली पुढची जनरेशन म्हणजे आपले मुलं बाळ हेल्दी राहतील. त्यामुळे निरोगी गर्भधारणा होणंही गरजेचं आहे. हो, निरोगी गर्भधारणा होणंही गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपणच ठरवावं की आपल्याला कसे पावलं घ्यायचे आहे. मग त्यासाठी कन्सल्टेशन आपण करू शकतो, डॉक्टरला पण कन्सल्ट करू शकतो किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे काउन्सिलर्स असतात. आता काउन्सिलिंगची गरज आपल्याला तेव्हा पडते एका जोडप्याला जेव्हा त्यांना कुठली बिमारी जसं सिकल सेल डिसीज किंवा थॅलेसेमिया आहे किंवा HIV आहे,
तर अशा केसमध्ये आपण 3 महिन्यांपूर्वी प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग त्याला म्हणतात. हम्म. म्हणजे प्रेग्नन्सी राहण्याआधी आपण त्या काउन्सिलरला भेटून सगळं ठरवावं की यापुढे आपल्याला कसे कसे पावलं टाकायचे हो. आहे. आणि प्रेग्नन्सी राहिल्यानंतर देखील आपल्याला गायनेकोलॉजिस्ट सोबत सतत कन्सल्टेशन करत राहावं लागतं. हम्म. असं नाही की मी आता पहिल्या महिन्यामध्ये प्रेग्नन्सीच्या दाखवलेलं आहे, आता मी डायरेक्ट 6व्या महिन्यामध्ये दाखवेन हम्म. किंवा 9व्या महिन्यामध्ये दाखवेल, असं चालणार नाही. हो. सतत तुम्हाला कन्सल्टेशन डॉक्टरचं ठेवावंच लागेल. बरोबर. आणि ॲज अ कपल गोल म्हणून आपण एक ठरवायला हवं की आपल्याला आपली पुढची जनरेशन जी आहे, आपले मुलं बाळ हे आपल्यापेक्षा हेल्दी, स्ट्रॉंग आणि इंटेलिजंट झाले पाहिजे. बरोबर. आणि प्रत्येक स्त्रीनी स्वतःकडे कसं लक्ष द्यायला पाहिजे की छोट्या मोठ्या कुरबुरी आहेत त्या अंगावर न करता डॉक्टरांकडे जाणं हो. हेही किती गरजेचं आहे. काय यावर तुम्ही संदेश द्याल? मला असं वाटतं की स्त्रीनी स्वतःची तब्येत बिलकुलच दुर्लक्षित करू नये. हं. थोडं जरी काय त्यांना जाणवलं की सिम्पटम्स येतात आहे तर त्यांनी लगेच डॉक्टरला कन्सल्ट करावं हो. आणि आपली मेंटल, फिजिकल सगळ्या प्रकारची भरपूर काळजी घ्यावी. हो, हो. कारण एक स्त्रीच असते एका कुटुंबाचा आधारस्तंभ. बरोबर. म्हणजे स्त्री जर निरोगी आहे, हो. हेल्दी आहे तर तिचं कुटुंब आनंदी राहतं. बरोबर. हे म्हणजे- तुम्ही पण अनुभवलं हो, असावं हो, आणि मी प्रश्नच पण नाही. अनुभवते. प्रत्येक स्त्रीने अनुभवायलाही हो, हवं. अनुभवायला अगदी हवं. जागरूकता तिथे ठेवणं गरजेचं बरोबर आहे. आहे. आपलं एकंदरीत संपूर्ण आरोग्यच अगदी उत्तम असणं उत्तम गरजेचं असणं आहे. गरजेचं मग त्यासाठी नियमित व्यायाम आला, नियमित फिरणं आलं, लसीकरण आलं हो, हो. आणि निरोगी जीवनशैली या 3 घटकांचा आपल्या जीवनात जर समावेश केला तर कर्करोगासारखा आजार आपल्याजवळ येणारच येणारच नाही त्यामुळे आपल्याजवळ. प्रत्येक स्त्रीनी स्वतःच्या जबाबदारीने स्वतःची काळजी घेणं काळजी घ्यावी, गरजेचं आहे. बिलकुल. या सकारात्मक विचारांसह आता आपण आपल्या चर्चेला इथे थांबवूया. हो. तर डॉक्टर रश्मी सोळंके आपण इथे आलात आणि याविषयी छान माहिती दिली. दर्शकांच्या वतीनं आणि नागपूर दूरदर्शनच्या वतीने आभार. धन्यवाद. नमस्कार.